जामनेर तालुक्यातील गोद्री गावातील रहिवासी जे.के. चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती रजनी चव्हाण यांना गेल्या महिन्यात अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। त्यांचा या सन्मान सोहळा पुन्हा जामनेरला म्हणजे त्यांच्या गोद्री या मूळ गावी व्हावा अशी त्यांच्या हितचिंतकांची इच्छा होती। या इच्छेला अनुसरून गुरुवारी रात्री गोद्री येथे जे.के. चव्हाण व सौ रजनी चव्हाण यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन उपस्थित होते। या सन्मान सोहळ्यात जे.के. चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी तालुक्यातील त्यांचे हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। जे.के. चव्हाण हे सेवानिवृत्त शाखा अभियंता आहेत। ते केवळ शाखा अभियंता आहेत असे नाही, तर ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील आहेत। यापेक्षा एक वेगळी ओळख त्यांची राजकारणात आहे, ती अशी की जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे ते अत्यंत विश्वासू असे सहकारी आहेत। जलसंपदा मंत्री महाजन यांच्याकडे शासकीय तिजोरी असली तरी त्या तिजोरीच्या किल्ल्या मात्र जे.के. चव्हाण यांच्याकडे आहेत असे मिश्किलीने म्हटले जाते। असे म्हटले गेले तर त्यात वावगे असे काही नाही, कारण जामनेर तालुक्याच्या विकासात जे.के. चव्हाण यांचे मोठे योगदान आहे।